नमस्कार, मी ॲडव्होकेट शारंगधर पांडे. आपण माझे अनेक विषय या यूट्यूब चॅनलवर बघता आणि प्रचंड प्रतिसाद देता, त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. आज आपण जो विषय चर्चा करणार आहोत, परत एकदा माझ्याकडे खूप प्रचंड असे चौकशी होणारा विषय आहे, MPID विषय. आता या MPID मधलाच पुढचा एक पैलू मी आज इथे चर्चा करणार आहे. तो म्हणजे असा आहे की MPID कायद्यात न्यायालयामार्फत जप्त झालेली मिळकत कोर्टातून न्यायालयातून सोडवता येते का? MPID मध्ये काय होतं, जेव्हा असे गुन्हे दाखल होतात तेव्हा एक अशी शंका असते की ह्या लोकांकडनं गुंतवणूक घेतलेल्या पैशातनं त्या आरोपीने त्याच्या स्वतःच्या नावाने किंवा त्याच्या आईवडिलांच्या नावाने, भावा बहिणींच्या नावाने जर कुठली मिळकत जर घेतली असेल तर ती मिळकत जप्त करतो कोर्ट. आणि जर सिद्ध झाला गुन्हा तर ती मिळकत विकून ते पैसे गुंतवणूकदारांना दिले जातात. तर अनेकदा काय होतं की ही मिळकत जप्त केली जाते, पण त्यावेळेस पोलीस खातं किंवा कोर्ट, न्यायालय हे याची चौकशी करत नाहीत की ही मिळकत जी जप्त केलेली आहे ही कुणाची आहे, ती कधी घेतलेली आहे, ती आरोपित रकमेतनं किंवा आरोपीच्या गुंतवणूक म्हणून घेतलेल्या रकमेतनं घेतलेली आहे का, त्या आधीची आहे का, वडिलांची स्वकष्टार्जित आहे का, भावाची स्वकष्टार्जित आहे, किंवा एखादी मिळकत त्याने आरोपीने आधीच विकून टाकलेली आहे तर ती एका त्रयस्थ माणसाने पूर्ण मोबदला देऊन विकतही घेतलेली आहे, ती मिळकतसुद्धा जप्त झालेली आहे. तर अशा मिळकती सगळ्या आपल्याला याच्यातल्या कुठल्या मिळकती आपल्याला सोडवता येतात कोर्टातनं आणि कुठल्या सोडवता येणार नाहीत. तर आरोपीच्या भावाची, बहिणीची, आई वडिलांची हा जो आरोप कालावधी आहे, कारण की कुठल्याही MPID कायद्यामध्ये गुंतवणूक घेणं सुरू केल्यापासून आरोप दाखल होईपर्यंतचा जो टेन्यूर असतो, कालावधी असतो. आता एखाद्या आरोपीने 2021 मध्ये व्यवहार सुरू केला, त्याच्यात त्याने लोकांकडनं गुंतवणुकी सुरू केल्या आणि त्या घेत राहिला आणि साधारणतः 2024 किंवा 2025 मध्ये त्याच्यावर MPIDचा गुन्हा दाखल झाला, FIR रजिस्टर झाली. तो हा जो कालावधी आहे हा आरोपाचा कालावधी आहे. या कालावधीमध्ये जर त्यांनी जर एखादी मिळकत विकत घेतलेली असेल या लोकांनी, म्हणजे भावाने, बहिणीने, किंवा या कालावधीमध्ये ती मिळकत घेण्यासाठी आरोपीकडनं आर्थिक मदत भावाला, बहिणीला, आईला, वडिलांना, मुलाला, बायकोला दिलेली असेल आणि त्या रकमेतनं जर ती मिळकत घेतलेली असेल तरच ती जप्त होऊ शकते. जर आरोप कालावधीच्या आधीची जर मिळकत असेल, जर एखाद्या व्यक्तीने आरोप कालावधी होता 2021 ते 24, पण ती मिळकत त्याने 2005 मध्ये, 2010 मध्ये घेतलेली आहे किंवा 2015 मध्ये घेतलेली आहे, तर ती मिळकत तरी जप्त झाली तरी सोडवता येते. एक तर पोलिसांना जप्तच करू शकत नाहीत, पण पोलीस लोक करतात आणि पण ती सोडवता येते आणि ती सुटते सुद्धा. आम्ही सोडवल्या आहेत अशा बऱ्याचशा. दुसरं म्हणजे आरोपीने पोलिसात फिर्याद होण्यापूर्वी जर मिळकत कोणास विक्री केली असेल व विकत घेणाऱ्या आरोपीशी संबंध नसेल तर ती मिळकत कोर्टातून सुटू शकते. आता मी तुम्हाला आधीच सांगितलं की बाबा आरोप कालावधीच्या आधीची ती मिळकत आहे, ती त्याने विकत घेतलेली आहे आणि आरोप कालावधीमध्ये कदाचित त्याला आर्थिक लोकांना, गुंतवणूकदारांना पैसे परत देण्यासाठी त्याला आर्थिक काही रकमेची गरज होती, म्हणून त्याने त्याची ती वैयक्तिक मिळकत ही विक्रीला काढली, ती विकली, त्याचा संपूर्ण मोबदला घेतला आणि ती व्यक्ती त्रयस्थ माणसाला विकून टाकली. आणि नंतर गुन्हा दाखल झाला, त्याच्यात असं दिसलं की या गुन्ह्याच्या पिरियडमध्येच ती प्रॉपर्टी विकलेली आहे आणि ती पोलिसांनी जप्त करून टाकली. तर अशी प्रॉपर्टी, अशी मिळकत जप्त करता येत नाही. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ती करताच येत नाही. पण जर केली असेल तर
ती प्रॉपर्टी आपल्याला कोर्टातनं न्यायालयातनं सोडवता येईल. कारण की तसे आपल्याकडे सुप्रीम कोर्टाचे आणि हायकोर्टाचे सायटेशन्स आहेत, जजमेंट्स आहेत, जे या प्रकारे त्याच्यात आदेश दिलेले आहेत. सो आत्ता माझ्याकडे जवळपास 2-3 मॅटर्स तसे आलेले आहेत. एक तर नगरचंच आहे, तर त्याच्यात माझ्या क्लायंटने बेसिकली ती जमीन एका MPIDतल्या आरोपीकडनं विकत घेतली, त्याला पूर्ण मोबदला रक्कम दिली आणि ते सगळे घेऊन त्याने स्वतःच्या नावावर झाली आणि त्याच्यानंतर गुन्हा रजिस्टर झाला आणि पोलिसांनी ती प्रॉपर्टी जप्त करून ठेवलेली आहे. आणि त्यानंतर पोलीस माझ्या क्लायंटला धमक्या देत होते की तू जर हे नाही केलं तर आम्ही तुझ्यावरही गुन्हा नोंदवू. अरे बाबा, तुम्ही कसा गुन्हा नोंदवणार या माणसावर? तो त्रयस्थ व्यक्ती आहे, त्याचं घेणं देणं नाही. तुम्ही गुन्हा नोंदवला तर कुठल्या कायद्याखाली नोंदवाल तुम्ही? कसा नोंदवणार हा प्रश्न आहे की नाही. आणि समजा तो माझा जो क्लायंट आहे त्याने सुद्धा त्या आरोपीकडे भरपूर रक्कम गुंतवलेली आहे. सो विकत घेताना त्याने स्वतःची गुंतवलेली रक्कम ही त्या मूळ मुद्दल रकमेतनं वजा केली आणि उरलेली वरची रक्कम जी आहे ती दिली आणि त्याप्रमाणे त्याने ती प्रॉपर्टी विकत घेतली. म्हणजे थोडक्यात काय झालं की जी रक्कम गुंतवलेली होती याने आरोपीने याची गुंतवलेली रक्कम याला जमिनीच्या माध्यमातून परतफेड केली. एकदा जी रक्कम परतफेड झाली तर ह्या माणसाचा त्या गुन्ह्याशी न गुंतवणूकदार म्हणून संबंधित राहतो ना आरोपी म्हणून संबंधित राहतो. मग तुम्ही पोलीस लोक त्याला कसं धमकवू शकतात की आम्ही तुमच्यावर गुन्हा दाखल करू? तर असं करता येत नाही. अशीच एक केस धुळ्याची आहे. त्या धुळ्याच्या केसमध्ये माझ्या क्लायंटने आरोपीकडे काही रक्कम गुंतवली होती. त्याने ती रक्कम गुंतवली होती साधारणतः 5 वर्षापूर्वी. त्याच्यावर त्याला 8% व्याज मिळत होतं. ते 8% व्याजने त्याला 5 वर्ष व्याज मिळालं, जे त्याच्या मुद्दल रकमेपेक्षा दुप्पट तिप्पट मिळालं रक्कम. आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या ज्या मुद्दल रकमा होत्या गुंतवणूक केलेल्या त्यासुद्धा परत घेऊन टाकल्या त्यांना. आणि त्या रकमेतनं त्यांनी मुलाला शिकायला पाठवलं परदेशात आणि त्याच्यातनं घर बांधलं. असं सगळं केलं आणि पोलिसांनी त्यांना आरोपी करून टाकलं. का? तर म्हणे तुम्हाला जास्ती परतावा मिळाला आरोपीकडनं, त्यामुळे तुम्ही आरोपीशी संबंधित आहात, तुम्हाला आरोपीकडनं जास्त पैसे आले म्हणून तुमच्यावर आरोप. आता त्याचं असं झालं की आरोप तर करून टाकले, FIR झाला, पण पहिल्या झटक्यामध्ये आरोपीला जामीन मिळाला. आणि आता आम्ही त्याच्यात माननीय हायकोर्टात त्याच्यात याचिका दाखल करतोय 482 खाली की आमच्या नावावरचा गुन्हा रद्द करा, आम्ही याच्याशी संबंधित नाही. आणि तो मला खात्री आहे की तो बऱ्यापैकी आमच्या बाजूने तो आदेश येईल हायकोर्टाचा, माननीय हायकोर्टाचा. कारण की केस फार सोपी आहे आणि यांच्यावर गुन्हा सिद्धच होत नाही. पोलिसांनी खोटेपणाने फक्त कुणीतरी यांचं नाव घेतलं इतर लोकांनी की यांना जास्ती पैसे मिळाले, यांना परत पैसे मिळाले म्हणून हे पण त्याचे नातेवाईक आहेत हे दाखवून अशा खोट्या रीतीने जर फॅब्रिकेट केस केली तर ती केस टिकणार नाही. त्यामुळे लोक एखादी मिळकत जर अडकली असेल तर ती कुठल्या परिस्थितीमध्ये कोर्टातनं आपल्याला सोडवता येते आणि कुठल्या परिस्थितीत ती सुटणार नाही याच्याबद्दलची माहिती आज मी या व्हिडिओतनं दिलेली आहे. अपेक्षा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. परत नवीन विषयावर मी नवीन व्हिडिओ घेऊन येईनच. तोपर्यंत सुखरूप राहा आणि अशा प्रकारच्या कुठल्याही आर्थिक गुन्ह्यात अडकण्यापासून स्वतःला परावृत्त करा, टाळा. नमस्कार.